जय शिवराय, जय संभाजीराजे. मित्रांनो, आज प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस आहे. आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. त्यांना कोटी कोटी प्रणाम. स्वराज्य निर्माण करणारे शिवराय होते आणि स्वराज्याचा अभिमान अखंड ठेवणारे संभाजी महाराज होते. तलवारी अनेक होत्या रणांगणात, पण स्वराज्यासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणारे राजे एकच होते, ते संभाजी महाराज. देहाला वेदना झाल्यात पण विचारांना नाही, कारण संभाजी महाराजांची ताकद त्यांच्या तलवारीत नव्हती, ती त्यांच्या स्वाभिमानात होती. संभाजी महाराज हे केवळ सिंहासनावर बसलेले राजे नव्हते, ते स्वराज्याच्या प्रत्येक श्वासात जिवंत असलेले धैर्य होते. ते स्वराज्याच्या प्रत्येक श्वासात जिवंत असलेले धैर्य होते. ते फक्त योद्धे नव्हते, ते लेखक पण होते. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला होता. त्यांना मराठी, हिंदी, संस्कृत, फारसी आणि पोर्तुगीज अशा अनेक भाषा अवगत होत्या. त्यामुळे संभाजी महाराजांना फक्त राजा नव्हे, तर बहुभाषी विद्वान योद्धा असेही म्हटले जाते. राजा नव्हे, ती एक आग होती. शंभूराजे म्हणजे जिजाऊंची नवी जाग होती. जिथे शब्दही तलवार बनतो, तिथे इतिहासही वंदन करतो. राजा नव्हे, ती एक आग होती. शंभूराजे म्हणजे जिजाऊंची नवी जाग होती. जिथे शब्दही तलवार बनतो, तिथे इतिहासही वंदन करतो. संभाजी महाराज म्हणजे भीतीवर विजय मिळवलेला राजा, ज्यांनी मृत्यूसमोरही डोळे खाली केले नाहीत. त्यांचे जीवन एकच संदेश देते: स्वाभिमान विकून जगण्यापेक्षा स्वराज्यासाठी मरायलाही तयार राहा. जिथे भीती संपते, तिथे शंभूराजे सुरू होतात. जय शंभूराजे, जय शिवराय. धन्यवाद. And don't forget to subscribe my channel, like and share. Thank you so much.